नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गँगटोक म्हणजेच सिक्कीमची राजधानी गँगटोक या ठिकाणी ऑर्किड गार्डन या ठिकाणी. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं हे गार्डन मी आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे. ऑर्किड फुलांसाठी प्रसिद्ध आहे. ह्याच गार्डनला दुसरं नाव आहे सिंगापूर गार्डन. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. एंट्री फीज आहे 250 रुपये पर पर्सन. अतिशय सुंदर असं हे फुलांचं गार्डन. आपल्याला असं काय फिलिंग होणार आहे की आपण जणू काही सिंगापूरमध्येच आलेलो आहोत का काय. चला तर पाहूया आपण आता ऑर्किड गार्डन. गँगटोक जवळच विशेषतः रिच फ्लॉवर पार्क सारख्या ठिकाणी ऑर्किड गार्डन आढळतात. येथे विविध रंगांची आणि आकारांची ऑर्किड फुले पाहायला मिळतात. ऑर्किड गार्डन हे अतिशय सुंदर आहे. वरती आपण हे काचेचं पाहू शकताय. आता आम्ही गार्डनमध्ये प्रवेश केलेला आहे. अतिशय सुंदर असं हे गार्डन. सिक्कीममध्ये ऑर्किड संशोधनासाठी समर्पित केंद्र आहे, जे या प्रदेशातील ऑर्किडची विविधता दर्शवतात. तर अतिशय हे सुंदर गार्डन. तर आम्ही ऑर्किड गार्डन या ठिकाणी फुलांचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची फुलं आपण या ठिकाणी पाहू शकताय. आपल्या भारतामध्ये हे एकमेव असं हे गार्डन आहे. त्याला सिंगापूर गार्डन या नावाने देखील ओळखले जाते. साधारणतः समुद्र सपाटीपासून आम्ही 4500 फुटावरती आहोत. हॉटेल हिमालया या समोर हे ऑर्किड गार्डन आहे. विविध प्रकारची फुलं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. पण पाहू शकताय येथे जगातील 454 ऑर्किड प्रजातींपैकी 200हून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी बहुतांश सिक्कीममधील आहेत. हे ठिकाण ऑर्किडच्या दुर्मिळ आणि विस्तृत संग्रहासाठी ओळखले जाते. स्थान हे नामग्याल तिबेटॉलॉजी संस्थाच्या जवळ आहे. अतिशय सुंदर असं हे फुलांनी भरलेलं गार्डन आपण आता पाहू शकताय. याची वेळ साधारणतः सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत हे गार्डन उघडं असतं. हे गार्डन गंगटोकच्या मुख्य बाजारपेठेतील एम जी मार्ग पासून थोड्याच अंतरावर व्हाईट मेमोरियल हॉलच्या अगदी शेजारीच आहे आणि त्याच्या बाजूला रिच पार्क आहे. येथे सिक्कीममधील विविध प्रकारची फुलं एकाच छताखाली प्रदर्शित केले जातात. यामध्ये ऑर्किडच्या अनेक प्रजातींचा समावेश असतो, जसे की ॲथुरियम आणि लिलियम. अतिशय सुंदर असं हे गार्डन आपण पाहू शकताय. सगळीकडे काच लावलेला आहेत. गंगटोक शहरापासून आणि हे गार्डन अगदी जवळच आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी पुतळे हुबेहूब जसे काही माणसं उभी आहेत. अतिशय सुंदर असा हे दृश्य. विविध रंगांची फुले आणि हिरवळ पाहायला मिळत आहे. मित्रांनो, जर आपण गंगटोक या ठिकाणी आलात तर नक्कीच या ऑर्किड गार्डनला अवश्य भेट द्या. अतिशय सुंदर असं हे ठिकाण. वरती मॉनेस्ट्री आहे. सुंदर असं हे गार्डन. अतिशय मनमोहक असे दृश्य त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.